अध्यक्ष महाराज, नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागेल, परंतु माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका झाल्या, कायदा आणि सुव्यवस्था, हे कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे ही उभ्या महाराष्ट्रानं, उभ्या देशानं पाहिली. एक महिला फॉर्म भरण्यासाठी जात असताना तिच्या मागे गाडीतून पिछा केला जातो. ती पळत पळत पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनला ती संरक्षण मागते. पोलीस स्टेशनमधून सुद्धा तिला संरक्षण दिलं जात नाही. आणि मग झाशीच्या राणीसारखी ती लढती. जवळजवळ 21 सिक्युरिटी कमांडो आणि 55 पोलिसाचा ताफा, ज्यावेळेला ती 2-3 दिवस नगर परिषदेचा, अनगर नगर परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी ट्राय करत असते, त्यावेळेला तिथं पंकजाताई पुचू दिल्या जात नाही. यावली फाटा ती अनगर जवळजवळ 1000 ते 1500 वाहनं लावली जातात. पोलीस दखल घेत नाहीत. ज्यावेळी लोकशाहीच्या 4थ्या स्तंभानं उभ्या महाराष्ट्राला, उभ्या देशाला दाखवलं, त्याच्यानंतरनं तिला 21 सिक्युरिटी कमांडो, जे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर ते कमांडो असतात, असे 21 कमांडो, 55 पोलीस यांना घेऊन पहाटे 5 वाजता ती महिला त्या अनगर नगर पंचायतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जाते. जणू काही जम्मू काश्मीरला फॉर्म भरलाय अशा पद्धतीचं वातावरण माझ्या या मोहोळ मतदारसंघामध्ये होतं. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, हे सरकार लाडक्या बहिणी योजनांची आनंद आहे. मी 2 मुलीचा बाप आहे. कित्येक सदस्यांना मुली असतील, परंतु त्या महिलेनं फॉर्म भरला, लोकशाहीच्या पद्धतीने तिचा फॉर्म बाद झाला. आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहोत. निवडणुका बिनविरोध होतील, परंतु त्या गावामध्ये त्या महिलेची 28 एकर जमीन आणि भला मोठा त्याचा वाडा, आज वाडा आणि शेती सोडून अध्यक्ष महाराज ती पुण्यामध्ये धुणं भांडी काम करते. तिचा मुलगा ड्रायव्हिंगचं काम करतो. परंतु ठीक आहे, या निवडणुका आत्ता झाल्या 15 दिवसापूर्वी, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून हे तिथं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली होती. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मी या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती धाब्यावर बसवली, अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये. पंकजाताई, आपण कितीतरी महिला सदस्य इथं आहात. तुम्ही युट्यूबवरती बघितलं असेल की अनगर नगर पंचायत महाराष्ट्रानं बघितलं असेल. आणि म्हणून मी या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा माझी आहे की एक महिला 4 दिवसानंतर तिला बंदोबस्त दिला गेला. 50-50, 100-100 माणसं बिगर नंबराच्या गाड्या घेऊन तिचा पिच्छा करत होती.
आणि मोहोळ, ज्या मोहोळमधून मी ताई 31,000ने निवडून आलो, त्या मोहोळमधून तिला टायपिंग करण्यासाठी फॉर्म, ते आपले 100 रुपयाचं जे ॲफिडेविट असतं, ते ॲफिडेविट सुद्धा करायला कुठल्याही माणूस तयार झाला नाही. आणि ही लोकशाहीची खरी मोठी खंत आहे. आज जे बरेच सदस्य बोलले, मी बी 1990 पासून शिवसेनेत आहे. माझी आयुष्यातली 35 वर्ष शिवसेनेत गेली. गेल्या वेळेने गडबड करावी लागली आणि मी आमदार झालो. पण ताई, कुठंतरी जेव्हा आपण लाडक्या बहिणीवरती सरकार खर्च करतं, तसं ज्या महाराष्ट्रामध्ये आता 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी, इतक्या मोठ्या पद्धतीचा अन्याय, याही बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. माझ्या मोहोळ मतदारसंघात घडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी बोलावं. आणि अध्यक्ष महाराज, अधिक वेळ न घाता, गेल्या 100 वर्षात मोहोळमध्ये असा पूर आला नाही. अशा पद्धतीचा पूर आला. 35-40 गावं पूर्ण पुराखाली डुबली होती. मी कलेक्टर साहेबाला फोन केला, त्यांच्याकडनं NDRFची एक टीम मागवली. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना फोन केला. पंढरपूर नगरपालिकेच्या 4-5 त्या बोटी मागवल्या. जे कोळी समाज तिथं पंढरपूरला चंद्रभागेच्या तिथं किनारी राहतो, त्या एक प्रशिक्षित अशा बोटीनी मी माणसं बाहेर काढत होतो. परंतु त्याही परिस्थितीत 15 दिवसामध्ये शासनाची मदत उशिरा पोचली. आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करत होतो. परंतु जी आता मदत दिली, त्या मदतीमध्ये 32,000 रुपये, तुम्ही 32,000 रुपये गायला देत आहे. मी गावाकडून येताना अधिवेशनाला मी विचारलं, की माझा एक मित्र आहे घोडके, वडर समाजाचा, त्याला म्हणलं, तुझ्यात गाढव आहेत, त्या गाढवाची किंमत किती आहे? तर ताई त्यांनी सांगितलं, अध्यक्ष महाराज, की 40,000 ते 45,000 रुपये हे एका गाढवाची किंमत आहे. जे आपण वजं वाहून नेण्याचं काम ते गाढव करतं आणि सरकार 36,000 रुपये गायला देतं. अध्यक्ष महाराज, मोहोळ मतदारसंघामध्ये त्या गावातली जवळजवळ एक शेतकऱ्याची 15-15, 20-20 जनावरं, काही जणांची तर पुरे गोटेच्या गोटे हे सगळे वाहून गेले, घरं वाहून गेली. परंतु शासनानं अत्यंत तुटपुंजी अशी मदत गाईच्या बाबतीमध्ये दिलेली आहे. गोटे वाहून गेलेले, त्या गोट्यांचे पंचनामे केलेले नाहीत. त्या गोट्याचे पंचनामे करावे अशी एक मी मागणी करतो. दुसरं असं की ज्यांची घरं गेली, त्यांना घर पडली. मी काली सभागृहामध्ये बोललो महसूल मंत्र्यांना, की वाळूचं धोरण तुम्ही कागदावर ठेवले, प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास वाळू देण्याचं सरकारचं धोरण आज वर्ष झालं. कुठेही वाळू ही घरकुलच्या गरीब बांधणाऱ्या घरकुल धारकाला दिली जात नाही. त्याच्यामुळं मी या प्रस्तावावरती बोलताना एवढं अध्यक्ष महाराज बोलतो, की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते आपण दिलेली मदत ही तुटपुंजी मदत आहे. आधी जास्त मदत द्यावी. आणि अध्यक्ष महाराज, तुम्ही किती जरी मदत केली तरी शेतकरी हा पूर्ण आता उद्ध्वस्त झालेला आहे. आमचा मोहोळ तालुक्यातला त्याचं पूर्ण वाहून गेलेलं आहे. जो 2 महिने ते 3 महिने वापसा येणार नाही. अध्यक्ष महाराज, पुढचं पीक घ्यायला आज लाईट नाही. तिथं नदीच्या किनारी जवळजवळ 40-50 गावात अध्यक्ष महाराज लाईट नाही, प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही शेतकऱ्याला मदत करण्यापेक्षा शेतकऱ्याला एकरी, कृषी मंत्री आले होते दत्ता मामा भरणे, अध्यक्ष महाराज, मी त्यांना बोललो होतो की एकरी 50,000 रुपये शेतकऱ्याला द्या. आणि माझी एवढीच मागणी आहे ह्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना, की पुन्हा एकदा सरकारने विचार करावा. शेतकऱ्याच्या प्रती जर खरंच सरकार संवेदनशील असेल तर राज्यातल्या या दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपयानं नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सन्माननीय सदस्य विकास ठाकरे, सन्माननीय सदस्य हिरामन खोतकर,
नमस्कार. हो गया वोडट्टीवार बोले ना, एक बार बोल के गए ना. मी अंतिम आठवड्यावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय आता सब सिरियल वाइज ही हो रहा है. कांग्रेस झाल्यानंतर भाजप, शिवसेना, उबाटा, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सगळे सब ये सिक्वेन्स से हो रहा है. आप बैठो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बोला. मी अंतिम आठवड्यावर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यामध्ये अतिशय 2 वर्षापासून जास्त पाऊस पडल्यामुळं आदिवासी भागामध्ये स्थलांतर थांबलेलं आहे. आदिवासी भागात स्थलांतर थांबल्यामुळं यावेळेस कामं बरेचसे जलसंधारणाची कामं थांबली. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जे मुर्दो जलसंधारणाची कामं गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी सुभरमासाठी थांबलेले आहेत. गेल्या 2019 पासून मी पाठपुरावा करतोय. गडदावणा असेल, बोरीपाडा असेल, सारस्ते असेल, या ठिकाणी रोहिले असेल. अध्यक्ष महोदय, 100% आदिवासी तालुका आहे आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये आदिवासी महोदय त्या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम होतो. मार्च एप्रिलमध्ये पिण्याचं पाणी नसतं. अध्यक्ष महोदय, पिण्याचं पाणी नसल्यामुळं सिंचनाचा प्रश्न दूरच राहिलेला, पण त्याच्यामुळं सगळ्या ग्रामीण भागातून लोक हा शहराकडे येत असतो. अध्यक्ष महोदय, शहराकडे आल्यानंतर ग्रामीण भागातले गावं सगळे वसट पडलेले असते. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की जलसंधारणाच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये जे पाणी पुरवलं जात आहे, पूर्व भागातलं पाणी पश्चिमेला जात आहे, ते पाणी अडवण्यासाठी छोटे साठवण तलाव आहे, सिमेंट बंधारे आहे, त्याच्यासाठी जर निधी उपलब्ध करून दिले तर अध्यक्ष महोदय अतिशय आदिवासी भागातलं स्थलांतर थांबल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळा असतील, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, ग्रामसेवक असतील, तहसीलदार असतील, सगळेच पैसा भरती नसल्यामुळे अध्यक्ष महोदय अतिशय इयत्ता 1ली ते 4थी एक शिक्षक शाळा सांभाळतो, 40 मुलं सांभाळतो. अध्यक्ष महोदय, शासनाने अतिशय झपाट्याने निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे का लवकरात लवकर ते भरती केली तर मग ते पोलीस भरती असेल, ग्रामसेवक असेल, तहसीलदार असेल, तलाठी असेल, सगळ्या डिपार्टमेंटच्या त्या ठिकाणी भरती झाली तर त्या ठिकाणी आदिवासी भागातल्या सगळ्या सोयीसुविधा होतील. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शियास्ता कुंभमेळा आलेला आहे आणि 50-54 कामं मोठ्या प्रमाणात मंजूर करून दिलेले, पण अध्यक्ष महोदय 2 वर्षापासून निधी नसल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे आदिवासी मतदारसंघ असेल तिथं आणि महाराष्ट्रातून आपल्याला येणाऱ्या शियास्ता कुंभमेळ्यामध्ये सर्वांना सामोरे जायचं. अध्यक्ष महोदय, माझ्या विनंती आहे की शासनाला मी विनंती करतो का कुंभमेळा समोर ठेवून जर या ठिकाणी रस्त्याला निधी उपलब्ध करून दिली तर येणारा देशातून विदेशातून जो काही पर्यटक राहील, वारकरी राहतील, भाविक येतील, त्यांना सोयीसुविधा होईल. अध्यक्ष महोदय, 2012ला शियास्ता कुंभमेळा झाला त्यावेळेस मी जिल्हा परिषद समाजकाली सभापती असताना मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेला निधी दिली आणि जे जिल्हा परिषदचे छोटे रस्ते झाले, ते रस्ते झाल्यामुळे येणारी ट्रॅफिक छोट्या रस्त्याने छोटे वाहनं गेले आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक या ठिकाणी झाली नाही. अध्यक्ष महोदय, यावेळेस फक्त कुंभमेळ्याचे जे मोठे रस्ते घेतलेले आहेत, छोटे रस्ते सोडून दिलेले, मी मुख्यमंत्री महोदयाला दिली, 2 उपमुख्यमंत्र्यांना दिली, यादी दिलेली. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघ एकच आहे. इगतपुरी तालुक्यातला एकही रस्ता घेतलेला नाही. अध्यक्ष महोदय, समृद्धी महामार्ग त्या ठिकाणी 2 ठिकाणी होऊन त्र्यंबकेश्वरला रस्ता जोडला, आता तो रस्त्याचा मगाशी लक्षवेधी झाली. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय का त्या रस्ते जर इगतपुरी तालुक्यातले घेतले तर समृद्धीवर येणारे भाविक असतील ते परस्पर नाशिकमध्ये न घुसता बाहेरून जातील, दर्शन करतील आणि त्या ठिकाणी परस्पर बायपास जातील. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कुंभमेळ्याच्या 2012ला कावणे असेल,
कावणे असेल, टाकेद असेल, या ठिकाणी बेजा असेल, ह्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी स्नान झालं होतं. पण यावेळेस ते कुंभमेळ्याचे दोन्ही पर्यटन टाळून दिलेले. अध्यक्ष महोदय ते सुद्धा या ठिकाणी घेण्यासाठी शासनाने त्या ठिकाणी मदत करावं. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी उद्दिष्ट रेशन कार्डाच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय मी वारंवार या ठिकाणी हे करतोय. आमच्या आदिवासी भागातले भूमिहीन लोक आहेत, भूमिहीन कुटुंब आहे, त्याच्या वडिलाला मात्र आणतो जायचं रेशन कार्ड. मुलगा मात्र कुटुंबातून वेगळा निघाला, त्याला केसरी रेशन कार्ड. त्याला कुठेतरी आरोग्याच्या याच्यामध्ये तो बसत नाही, त्याला धान्य मिळत नाही. यासाठी माझी विनंती आहे शासनाला की ज्या ठिकाणी त्याच्या वडिलाला जर आणतो जायचं रेशन कार्ड असेल, त्याच्या मुलाला सुद्धा रेशन कार्ड मिळालं पाहिजे. सर्वेक्षण झालं नाही अध्यक्ष महोदय, सर्वेक्षण लवकर झालं तर त्या ठिकाणी आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना नाही मिळेल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांना वनपट्टे मिळालेले आहेत. वनपट्टे मिळाल्यानंतर विहीर झाली, पाईपलाईन झाली, सगळं झालं, पण त्याचं नाव मात्र इतर अधिकारात आहे. इतर अधिकारात असल्यामुळं त्या शेतकऱ्याला जेव्हा एखादी नुकसान आपत्ती आली, नुकसान झाली, त्याला नुकसान भरपाई मिळत नाही, त्याला कुठलाच लाभ मिळत नाही. आणि तो वर्ग 2 असल्यामुळं माझी विनंती आहे की आपण ज्या वेळेस त्याला त्या प्लॉटधारकाला प्लॉट दिला त्याच वेळेस नंबर 1चं त्याचं नाव लागलं, बोगट नंबर 1 नाव लागलं पाहिजे, जेणेकरून त्याला त्या ठिकाणी शासनाचा लाभ मिळेल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वारंवार मी मागचे या ठिकाणी शासनाला मांडलं की अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे काही छोटे जिल्हा परिषदचे रस्ते आहे 30-54 गेल्या 5 वर्षामध्ये जिल्हा परिषदला 30-54 न दिल्यामुळं जिल्हा परिषदचे 2 किलोमीटर 3 किलोमीटर रस्ते न झाल्यामुळं कालच या ठिकाणी महसूल मंत्री चांगला निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्या जिल्हा परिषदेला निधी दिली तर 100% छोटे रस्ते होतील. अध्यक्ष महोदय, ठक्कर बापा योजना गेल्या 2-3 वर्षापासून ठप्प झालेले. ठक्कर बापा योजना जर मिळाली तर तिथं मशानभूमी असेल, दसकिऱ्यामध्ये शेड असेल, गावातली पाण्याची टाकी असेल, अशा छोट्या योजना होऊन त्या गावाला अध्यक्ष महोदय बोलून द्या. अध्यक्ष महोदय, माझी विनंती अध्यक्ष महोदय, आदिवासी भागातले प्रश्न आहे आणि आदिवासी आमदारांवर अन्याय करू नका, बोलू द्या अध्यक्ष महोदय. या ठिकाणी मुद्दे रिपीट करू नका. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की ठक्कर बापाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, जेव्हा निधी उपलब्ध करून दिली, अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिली तर कमीत कमी त्या गावातले छोटे मोठे रस्ते होतील. अध्यक्ष महोदय, जल जीवनच्या मिशनच्या बाबतीमध्ये बिगर आदिवासी पैसे दिले आणि आदिवासीला पैसे न दिल्यामुळं 3 वर्षापासून 70% काम झालेलं आहे, 30% कामासाठी त्या ठिकाणी पिण्याचं पाणी लोक वंचित राहिलेले आहेत. जल जीवनच्या मिशनच्या माध्यमातून जर निधी उपलब्ध करून दिले, आजही सुद्धा काही गावांना लोक 2-2, 3-3 किलोमीटर मैला पाण्याला जात आहे. त्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त शासनानं जर निधी उपलब्ध करून दिली. अध्यक्ष महोदय 2च मिनिट. गोटी शहर 70,000 लोकसंख्येचं गाव आहे. 4 वर्षापासून काम चालू आहे, वर्षापासून काम बंद आहे, पाणीच मिळत नाही. MGPच्या माध्यमातून काम चालू आहे. गोटी शहर 70,000चं गाव आहे. वाघ्यारे 14 गाव पाणी पुरवठा, चिंचवड 8 गाव पाणी पुरवठा, चिखलपाटा 6 गाव पाणी पुरवठा. अध्यक्ष महोदय, 1 वर्षापासून थांबलेले 100% आदिवासी गाव आहे. अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलं तर 100% हे पाण्यापासून त्या ठिकाणी मुक्त होतील, लोकांना पिण्याचं पाणी मिळेल. अध्यक्ष महोदय, जलसंपदेच्या माध्यमातून 2010ला अध्यक्ष महोदय किकवी धरण मंजूर झालेलं आहे. 2010ला 2014ला त्याची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. अध्यक्ष महोदय, 278 कोटीचं काम 1300 कोटीवर गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, शासनाचे नुकसान आहे का फायदा आहे मला सांगा. अध्यक्ष महोदय, ते काम जर वेळेत झालं असतं तर येणारा शिस्त कुंभमेळा, नाशिक नगरपालिका, मराठवाड्याला त्याचा पाण्याचा फायदा झाला असता. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, आजही सुद्धा शासनाने लवकरात लवकर त्याला निधी उपलब्ध करून दिली. आणि अध्यक्ष महोदय, एकच
त्या क्षेत्रफळ जे आहे एका गावाला त्याचा जे बाजारभाव वेगळा, एका गावाला बाजारभाव. माझं म्हणणं त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्रफळामध्ये जर तो एक धरण त्या ठिकाणी जातो, तळवड्याला 50 लाख रुपये आणि तेच गाव पुढे असतील त्याला 20 लाख रुपये. माझं म्हणणं त्या क्षेत्रफळामध्ये जेवढं त्या धरणामध्ये बुडी क्षेत्र जाईल त्याला सरसगट त्या आजच्या बाजारभावाने पैसे मिळावा. अध्यक्ष महोदय, हे धरण लवकरात लवकर चालू झालं तर येणारा सिंहस्थ कुंभमेळा नगरपालिका नाशिक असेल, त्र्यंबकेश्वर असेल. अध्यक्ष महोदय, त्र्यंबकेश्वरचा तो रस्ता आता मंजूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, दीपावलीचा सण महिलांनी केला नाही. दीपावली सण या रस्त्याला 100 मीटर अध्यक्ष महोदय फक्त पिडुबडे लागणारी जी काही जागा आहे दोन्ही बाजूने 15-15 30 मीटर काम करायचं आहे, परंतु 100 मीटर त्या ठिकाणी जमीन संपादित केली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, अधिकाऱ्याने बसून आराखडा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, अधिकाऱ्यांनी बसून आराखडा. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, ज्या वेळेला जागा संबंध झाल्या, रस्त्यावर जागा घेतल्या, काहींनी दुकानं टाकले, काहींनी हॉटेल टाकले, काहींनी व्यवसाय सुरू केला आणि अध्यक्ष महोदय 3 महिन्यापासून ते लोक सगळं बंद आहे. माझी विनंती आहे की त्या ठिकाणी 55 मीटर दोन्ही बाजूला 27.5 मीटर द्यायला तयार आहे. 100 मीटर घेऊनही 27.5 याच्यामध्ये जी जमीन संपादित त्याला बरे 5 पट भाव मिळावा. अध्यक्ष महोदय, त्र्यंबक तालुक्यामध्ये सगळ्या बाजूने रस्ते याच्या अगोदर कुंभमेळे झालेले त्यावेळेस रस्ते लोक येत नव्हते का? अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, जे पहिले रस्ते होते त्याचे 2 पट 3 पट वाढव. माझं म्हणणं आहे, जर 25 मीटरचा रस्ता 100 मीटर केला, 10 मीटरचा रस्ता 45 मीटर केला, 20 मीटरचा रस्ता 150 मीटर केला, अशी काही आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, शासनाची मला विनंती आहे, जेवढं कामाला लागते तेवढंच रस्ता